सांगितलं, गर्ग मुनी म्हणू लागलेली आहे माझं बाळ हे कसं आहे, तर त्याचा एका पाळण्यामध्ये वर्णन केलेलं आहे भगवान परमात्म्याचं भविष्य. ऐका सगळ्यांनी. गर्ग मुनींनी हे भविष्य यशोदा मैयाला सांगितलं होतं. काय भविष्य होतं ऐका. भविष्य सांगावया अंगणी आले गर्ग मुनी द्यावे आशीर्वाद, सुदिनी बोले यशोदा राणी बाळा जो जो रे. ऐक यशोदे दैवाचे दिवस तुझे भाग्याचे आज उगवले, कुळीचे पुण्य बहु जन्माचे बाळा जो जो रे. हे यशोदे हा पुढे आपल्या जीवनामध्ये काय काय करणार आहे ऐक. गर्ग मुनी यशोदेला सांगताय. मारिला हा कंसाला दैत्याला, शशुपाल कौरवाला सत्यजिताला, राक्षसाला वरीला रुक्मिणीला बाळा जो जो रे. वक्ता गीतेचा शास्त्राचा वेद पुराणाचा कृष्ण भाग्याचा दैवाचा बोले ऋषीची वाचा बाळा जो जो रे. होईल कैवारी भक्तांचा उद्धव राधिकेचा, सती द्रौपदीचा, पांडवांचा सारथी अर्जुनाचा बाळा जो जो रे. ऐकून यशोदा गहिवरली गुरुचरणी लागली, कृष्ण पाहोणी हर्षली आनंद निमग्न झाली बाळा जो जो रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझ्या बाळाचं उत्तम प्रकारे भविष्य सांगितलेलं आहे, म्हणून आपण आता भविष्य नाही सांगितलं तरी चालेल. इतक्यामध्ये तो महाबळ भट म्हणू लागला, यशोदे अगं मी एवढं चांगलं भविष्य सांगतो, त्या महाबळ भटाला काय कळतं, अरे त्याच्यापेक्षा मी उत्तम भविष्य सांगतो त्याच्यापेक्षा सुद्धा. यशोदेला वाटलं चला असू द्या, ब्राह्मण दारामध्ये आलेला आहे, काय सांगतो ऐकावं तरी. मग यशोदेनं सन्मानाने महाबळ भटाला घरामध्ये आणलं, बसण्याकरता पाठ दिला, पाठीला पाठ दिला, पंचांग ठेवण्यासाठी पाठ दिला, आणि यशोदा मैया समोर बसली आहे. आणि आता यशोदा म्हणती आहे, महाराज ब्रह्ममुनी आता माझ्या मुलाचं भविष्य सांगायला सुरुवात करा. महाबळ भटाने जे भविष्य सांगितलं ना त्याच्यातला 1% सुद्धा भविष्य कृष्ण परमात्म्याचं खोटं नव्हतं. 1% सुद्धा जे सांगितलं ते सत्य सांगितलं. आता महाबळ भट यशोदेला सांगायला सुरुवात करतो आहे, यशोदे ऐक, तुझ्या मुलाचं मी भविष्य सांगतो, ऐक जरा. हा तुझा कृष्ण जो आहे ना हा मूळ नक्षत्रावरती जन्माला आला, आणि खरंच कृष्ण परमात्म्याचे जर आपण कुंडली पाहिली तर भगवान कृष्ण परमात्मा मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेले होते. त्यामुळे यशोदे हा काय करणार आहे, हा त्रास देणार आहे, तुला त्रास देणार आहे, घरातल्यांना त्रास देणार आहे. अहो तुला त्रास देणार, घरातल्यांना त्रास देणार, यात नवल नाही. गावातल्या लोकांना सुद्धा त्रास देणार, गावातल्या स्त्रियांना सुद्धा त्रास देणार, गावातल्या पुरुषांना सुद्धा त्रास देणार. याच्या त्रासाला कंटाळून गावातले माणसं म्हणतील की आता आम्ही गावामध्ये राहावं की जावं. यशोदे एवढा हा पोरगा त्रास देणार आहे, म्हणून यशोदे मी तुला खरं सांगतो, ऐक माझं तू. काय असं मूळ नक्षत्रावरचं पोरग, त्रास देणारा पोरग, हट्टी पोरग, मग या पोराला तू जिवंत सोडू नको. एक 4x4चा खड्डा तयार कर आणि ह्या पोराला जिवंत तू गाडून टाक. कृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये झोपलेले होते. कृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये झोपलेले होते आणि मनामध्ये विचार करू लागले, पठ्या मला मारायला सांगतो, हा पाहतो मी आता तुझ्याकडे. कृष्ण परमात्माने पाळण्यामधूनच अनेक वस्तूंना सांगितलं, फक्त नेत्र कटाक्षाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं, जा महाबळ भटाची जरा फजिती करा. म्हणून घरातले एक एक पदार्थ जे एक एक वस्तू ज्या आहेत ना त्या निघाल्या. पोळपाट निघालं, लाटणं निघालं, सराटे, हा मोठे
मोठे मोठे लाकडं सगळे निघाले कुणाला? महाबळ भटाला मारण्याकरता. पण भगवान परमात्मा झोक्यामध्ये होते ना. पहिल्यांदा महाबळ भटाला त्रास व्हावा म्हणून भगवान परमात्माने काय काय केलेलं असेल, या वस्तूंना तर जायला सांगितलं. सगळ्या वस्तू आल्या आणि महाबळ भटाला मारू लागल्या. महाबळ विचार करतो आहे या घरामध्ये काहीतरी भुताटकी असेल. महाबळ घाबरला. इतक्यामध्ये भगवान परमात्मा नेत्र कटाक्षाने पाठीच्या पाटाला फक्त त्याच्याकडे पाहिलं. तर पाठीचा पाठ फटाफटा फटाफटा पाठीला मारू लागला. ज्या पाटावरती महाबळ भट बसलेला होता ना, तो पाठ एकदम उचलल्या गेला आणि जमिनीवरती आपडला. पुढे पंचांगाला पाठ दिलेला होता ना, तो पाठ उचलल्या गेला आणि तोंडावरती फटके मारू लागले. आता मात्र महाबळ भट विचार करतो आहे या घरामधलं काही खरं दिसत नाही, काहीतरी इथे असावं. आता आपण पळालं पाहिजे. तसंच ते फाटलेलं जे पंचांग होतं ते हातामध्ये धरलं, धोतर हातामध्ये धरलं आणि नंदराजांच्या घराच्या बाहेर तो निघाला. कृष्ण परमात्माने गल्लीमध्ये असणाऱ्या ज्या बाजा आहेत ना, बाजा पूर्वीच्या काळामध्ये बाहेर झोपायचे, त्या बाजांना फकडे फक्त नेत्र कटाक्षाने पाहिलं. त्यांना सांगितलं हं वा आडव्या. सगळ्या ज्या बाजा होत्या ना आडव्या झाल्या. आता पळायचं कसं म्हणून या बाजेवरून त्या बाजेकडे उडी मारत असताना ते धोतर जे आहे कुठेतरी बाजाच्या त्या पाय जो असतो ना त्याच्यामध्ये अटकायचं. त्याच्यामुळे तो महाबळ भट खाली पडायचा. आता धोतर त्याला अटकल्यानंतर धोतर तरी कमरेला राहील का? धोतर कमरेला राहीलच नाही. जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गळाले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे हो ढुंगणाचे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. महाबळ भट तिथून पळून गेला. इथे मात्र राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न केला, मुनिवर्य सांगा ना, पुतनेला मारलं पण कृष्ण परमात्माने महाबळ भटाला का मारलं नाही? त्याला मारायला पाहिजे होतं ना, तो सुद्धा मारण्याच्याच हिशोबाने आला होता. मग त्याला का मारलं नाही? न मारण्याची दोन कारणं सांगितली. पहिलं कारण आहे, एक तो ब्रह्मस्वरूप धारण करून आलेला होता. ब्राह्मण या स्वरूपामध्ये आलेला होता ना, ब्रह्मस्वरूप धारण केल्यामुळे त्याला मारलं नाही. का? कारण ब्रह्महत्येचं पातक घडेल म्हणून त्याला मारलं नाही. आणि दुसरं कारण सांगितलं जातं, मथुरेमध्ये असणारा कंस त्याला बातमी पोचावी की पाळण्यामध्येच असणारा कृष्ण परमात्मा त्याच्यामध्ये किती ताकद आहे, ही बातमी जर कोणी त्याच्यापर्यंत पोचवेल तर तो फक्त महाबळ भट आहे. म्हणून त्याला जिवंत सोडून दिलं, म्हणून मारलं नाही. न मरण्याची दोन कारण सांगितली. अशा प्रकारे पुतणेचा वध केला आणि महाबळ भटाची फजिती करून त्याला मात्र सोडून दिलं. अशा प्रकारे आता कृष्ण परमात्मा हळूहळू 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 लहानाचे मोठे होऊ लागलेले आहेत. कृष्ण परमात्म्याची बालस्वरूप बालछबी आपल्याला पाहिजे आहेत. आता कृष्ण परमात्मा हळूहळू हळूहळू थोडेसे पालथे करण्याचा प्रयत्न करू लागले.
पालथे पडण्याचा. बरं आपले मुलं सुद्धा पडतात की नाही, हळूहळू पालथे पडण्याचा प्रयत्न करतायत. आता कृष्ण परमात्मा पालथे पडण्याचा प्रयत्न करू लागले. पालथे पडले, नुसते पालथेच पडले नाही, आता पुढे जाण्याकरता सुद्धा प्रयत्न करू लागले. मग आता पुढे नेमकं जायचं कसं, तर कृष्ण परमात्म्याने काय करावं, डाव्या पायाचा आधार घ्यावा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने डाव्या तळवे तळहात. वा, एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणे रंगनाथ. भगवान परमात्माने बाल वयामध्ये गोड अशा लीला कराव्या. आता कृष्ण परमात्मा डाव्या पायाचा आधार घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करू लागले. आता कृष्ण परमात्मा हळूहळू बसू लागले. बसता 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 एखाद्या वस्तूचा आधार घ्यावा आणि उठून उभं राहण्याचा प्रयत्न करावा. इथे राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, हे मुनिवर्य, जो भगवान सब विश्व को आधार देता है, उसे आधार की क्या जरूरत है? तो परमात्मा सर्व विश्वाला आधार देतो, त्याला एखाद्या भिंतीची म्हणा, एखाद्या पलंगाची म्हणा, त्याला आधाराची नेमकी गरज काय आहे? पण इथे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, जरी त्याला आधाराची गरज नसली तरी सुद्धा मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यामुळे एक सामान्य मनुष्यासारखा व्यवहार परमात्म्याला करावा लागला, केला, आणि त्याचाच परिणाम म्हणून कृष्ण परमात्माने कशाचा तरी आधार घ्यावा आणि आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करावा. आता परमात्मा उठून उभे राहू लागले, एक एक पाऊल टाकू लागले. आणि यशोदा मैया जिकडे चालल्यात ना, कृष्ण परमात्माने यशोदा मैयाच्या मागे मागे जावं. आता चालू लागले. असंच यशोदा मैया एकदा भोजना करता बसल्या
आणि नंदराजे सुद्धा भोजनासाठी बसले. सहज नंदराजांना असं वाटलं की कृष्ण परमात्म्याला बोलवावं आपल्याकडे, म्हणून नंदराजांनी कृष्ण परमात्म्याला आवाज दिला. कृष्णा. कृष्ण परमात्मा नंदराजांकडे पाहतायत. बोलवलं नंदराजांनी तरी लवकर न जावं, पण इकडे मात्र यशोदा मैयांनी फक्त कृष्ण परमात्म्याकडे पाहिल्याबरोबर कृष्ण परमात्म्याने दुडू 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 पळत पळत यशोदा मैयाच्या मांडीवरती यावं. हे ज्यावेळेला राजा परीक्षितीने ऐकावं. राजा परीक्षिती शुकाचरण म्हणतायत, हे मुनिवर्य असं का? नंदराजाकडे परमात्म्याने बोलवलं तरी जाऊ नये आणि यशोदेनं नुसतं पाहिलं तरी कृष्ण परमात्म्याने दुडू दुडू पळत पळत यशोदा मैयाच्या मांडीवरती बसावं. याचं नेमकं कारण तरी काय आहे? तरी ते शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, नंदराजे हे ज्ञान आहे आणि यशोदा मैया हे प्रेम आहे. भगवान परमात्मा ज्ञानाकडे जात नाही, भगवान परमात्मा प्रेमाकडे जात असतात. जिथे प्रेम आहे ना तिथे परमात्मा लवकर येतो आणि जिथे प्रेम नाही ना तिथे परमात्मा जात नाही. म्हणून यशोदा मैया कृष्ण चरित्रामध्ये असणारं साक्षात मूर्तिमंत प्रेम आहे, मूर्तिमंत प्रेम. म्हणून तर आमचे ज्ञानोबराय म्हणतात ना, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. प्रेम, प्रेमाची फार गरज आहे. प्रेम. भाव का भूखा हूं मैं, भाव है बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव से भजे मुझको बेड़ा पार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार. भाव का भूखा हूँ मैं तो, भाव का भूखा हूँ मैं तो, भाव ही बस सारे. भाव का भूखा हूँ मैं तो, भाव ही बस सारे. भाव से मुझको भजे तो उसका भी राधा है, उसका भी हमारे, उसका भी भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता एकमेव साधन आहे, म्हणून परमात्मा भावाचा भुकेला आहे. आता असं करत 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 कृष्ण परमात्मा घरामध्ये फिरू लागलेले आहेत. एक दिवस कृष्ण परमात्मा यशोदा मैयाच्या कडेवरती असताना इतक्यामध्ये आगमन झालं गावातील एक परम सुंदर भगवान परमात्म्याचे परम भक्त राधेचं आगमन झालं. राधेला भगवान परमात्म्याने पाहिलं आणि कृष्ण परमात्मा रडायचे चालू झाले.
रडू लागले. जोर जोरात रडतायत. यशोदा म्हणते आहे इतक्या वेळ हा शांत होता. हिला पाहिला आणि यानं रडायला सुरुवात केली. काय करावं काय करावं. मग यशोदा म्हणू लागली बाई किती त्रास देतो हा, याला घ्यायला सुद्धा मीच घ्यावं. आता याला काय काय द्यावं, किती प्रयत्न केले, रडायचे बंद होत नाही, हा काय करावं. यशोदा मैया कंटाळल्या आणि समोर उभी होती राधा. राधेला म्हणू लागले यशोदे एक यशोदा म्हणू लागली राधेला, राधे एक काम कर बरं, याला घेतेस का. कृष्ण परमात्मा हे सगळं नाटक कशासाठी करत होते. कृष्णाला कुणाकडे जायचं होतं, राधेकडे. उचललं कृष्णाला राधेकडे दिलं. पोरग जोपर्यंत यशोदेच्या मांडीवरती होतं, आपलं काखेमध्ये होतं, कडेवरती होतं, तोपर्यंत रडू लागले. आणि राधेकडे कृष्णाला दिल्याबरोबर कृष्ण परमात्मा रडायचे बंद झाले. मग आता यशोदा मैया हा सगळा चमत्कार पाहते आणि राधेला म्हणते, राधे काय चमत्कार घडला. माझ्या जवळ होता कृष्ण रडू लागला, तुझ्या जवळ आला रडायचं बंद झाला. एक काम करत जा ना, घरातील मला भरपूर काम असतं, मग तू काय करत जात जा. एक काम कर म्हणे. काय. स्वर दे. राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे राधे 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 हे श्याम सुंदरा. हे राधे या श्याम सुंदर कृष्णाला घे आणि इथे थांबू नको. काय नेई आता झडकरी आपोलिया मंदिरा. पटकन झडकरी म्हणजे लवकर, याला घेऊन तू आपल्या मंदिरा म्हणजे घरी जा. शब्द किती गोड आहेत बघा ना. घराला मंदिर म्हटलेलं आहे, मग घर हे मंदिर होतं का, हा एक प्रश्न आहे. जर घरामध्ये सत विचार जर असतील, चांगले विचार जर असतील, तर घर सुद्धा मंदिर होतं. घर सुद्धा मंदिर होतं. आणि जे घर मंदिर झालं ना, त्या घरामध्ये देवाला या असं सांगायची गरज पडत नाही. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला, ही ताकद आहे. आता रोजच राधा यायची आणि कृष्णाला घेऊन जायची. एक दिवस राधेनं कृष्णाकडे पाहिलं, म्हणू लागली कृष्णा किती लहान आहेस रे तू, पुढे लहानपणामध्ये तुला बोलता येत नाही, तुझ्या संग संवादही साधता येत नाही. मनोमन कृष्णाने विचार केला, हिला मला बोलायचंय. मनातली भावना झाली. कृष्ण परमात्मा एकदम मोठे झाले. ज्या वेळेला मोठे झाले, राधेला इतका आनंद झाला, कृष्णा तू माझ्यासाठी मोठा झालास, आनंद झाला. दोघही जण गप्पा मारायचे. हे रोज असंच चाललं. एक दिवस राधेनं कृष्णाला घेतलं, घरी आली आणि पलंगावरती दोघं जण बसलेले होते. कृष्ण परमात्मा मोठे झालेले होते आणि दोघं बोलतायत ना. हे बोलणं चालू असणार ना, राधेचा नवरा दारापर्यंत आला. दार लावलेलं होतं, कडी वाजवली आणि राधेला आवाज दिला, राधे दार उघड. हे राधे दार उघड. राधा घाबरली. कृष्णाला म्हणली, कृष्णा पटकन लहान हो. आता माझ्या नवऱ्याने जर पाहिलं ना की आपण दोघं जण बसलेलो आहे, तर लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल, माझा नवरा काय म्हणेल. हे कृष्णा तू लहान हो.
कृष्ण म्हणू लागला, राधे तू वेडीस का ग? माणूस लहानाचा मोठा होत असतो, मोठ्याचा लहान झालेला कधी पाहिलंय का? आणि तुम्हाला सांगते आहे, आता मोठ्याचा लहान हो शक्य आहे का? मी होणार नाही. विनवणी केली, याचना केली, परिणामतः कृष्ण परमात्मा लहान झाले. राधा कृष्ण परमात्मा लहान झालेलं पाहून तिला आनंद झाला. निघाली, दारापर्यंत आली, कडी उघडली, दार उघडल्या गेलं. राधेचा नवरा जोरात राधेवरती ओरडला, का ग किती वेळ झालं मी तुला म्हणतो आहे, दार उघड, दार उघड. घरामध्ये कोण आहे परपुरुष? त्याचा आवाज येतो आहे, कोणत्या परपुरुषाबरोबर तू आहे? इतक्यामध्ये राधा जी आहे दरवाजाच्या थोडस बाजूला झाली आणि पलंगावरती असणाऱ्या कृष्ण परमात्म्याकडे अंगुली निर्देश करून ती म्हणू लागली, अहो परपुरुषाच्या बरोबर नाहीये मी. ते बघा समोर दिसतोय का तुम्हाला? नंदराजांचा मुलगा, यशोदा मैयाचा पुत्र कृष्ण आहे. त्याला एवढा आनंद झाला, निघाला, कृष्णाच्या जवळ आला, उचललं कृष्णाला, कडेवरती घेतलं. आणि आता राधेचा नवरा राधेला म्हणू लागला, राधे किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, आपल्याला पुत्र प्राप्ती नाही. मी बाहेर कामा करता निघून गेल्यानंतर घरी तू एकटी असते, तुला करमत नसेल ना? म्हणे हो. बरं राधे तू एक काम करत जा. म्हणे काय? मी कामाला निघून गेलो की रोज तू कृष्णाला आपल्या घरी घेऊन येत जा. कृष्ण म्हणला, बस मला एवढंच पाहिजे होतं, एवढंच पाहिजे होतं. आनंद झाला. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याकडचं रोज राधेकडे जाणं, रोज भक्ताचा भगवान परमात्म्याशी असणारा संवाद चाललेला आहे. रोज इकडं सुंदर असं हे जीवन जगत असताना कृष्ण परमात्मा आता हळूहळू हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागलेले आहेत. आता कृष्ण परमात्मा किती मोठे झाले, किती मोठे झाले, तर असं वर्णन आलेलं आहे. आता कृष्ण परमात्मा 5 वर्षाचे झालेले आहेत. परमात्मा 5 वर्षाचे झाले आणि आता सहजरित्या मुलगा आता घरामध्ये थांबेल का? नाही, आता बाहेर जावं, अंगणामध्ये खेळावं. काही गवळणींनी गल्लीमध्ये रांगोळी काढली ना, कृष्ण परमात्माने तिथं जावं. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. त्या रांगोळीच्या जवळ जावं आणि रांगोळीला पुसायचं नाही, मग रांगोळीवरती अष्टदळ काढिले अंगणी आणि वरी मुते चक्रपाणी. मनामध्ये शंका आहे, देवानं त्या रांगोळीवरती तरी का असं करावं? याचं कारण असं आहे, शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, हे करण्याच्या पाठीमागे एकच कारण आहे. देव सगळ्यांना सांगतो आहे, या सर्व नश्वर गोष्टीकडे तुम्ही का पाहता? हे सगळं तुम्हाला मंगलमय दिसत आहे, पण ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा मंगलमय जर कोण असेल ना, तर हा कृष्ण परमात्मा. बाकीचं तुम्ही काही बघू नका, बाकीचं काही बघू नका. मंगलमय असणारा कृष्ण आणि या जगामध्ये सगळ्या वस्तूंना सुंदरता प्रदान करून देणारा असणारा हा कृष्ण परमात्मा तुमच्या समोर आहे ना. मग याला का पाहता तुम्ही? मला बघा. याला का पाहता? मला बघा, एवढं मात्र कारण आहे. आता कृष्ण परमात्मा बाहेर फिरत असताना एक दिवस कृष्ण परमात्म्याने विचार केला, या पृथ्वीवरती मी नाना प्रकारचे युद्ध करणार आहे. या पृथ्वीला, या जमिनीवरती जे जे मोठे राक्षस मारणार आहे, त्याचं पातक किंवा जो त्यांचं रक्तशाप पडेल इथे, त्यामुळे हे धरणी मातेला त्याची कदाचित वेदना होऊ शकतात. म्हणून तिच्याकडे क्षमा याचना आत्ताच केली पाहिजे. म्हणून कृष्ण परमात्मा थोडेसे बाहेर आले आणि तिथली थोडी माती उचलली, हातामध्ये घेतले आणि भूमीकडे पाहून क्षमा याचना करू लागला, हे मैया, आता इथून पुढे मी तुझ्यावरती नाना प्रकारच्या क्रीडा करणार आहे. तुला जर काही त्रास झाला ना, तर क्षमा कर बरं का. अशी ती माती उचलावी आणि तोंडामध्ये घालावी. ही माती तोंडामध्ये घातल्याबरोबर बलरामाने कुठून तरी कृष्णाला पाहिलं आणि बलराम निघाला आणि आईकडे आला आणि यशोदेला सांगू लागला, हे यशोदे, हे मैया, तुम्हारे कृष्ण ने माटी खाई है. निघाले महाराज. यशोदा मैया हातामध्ये काठी घेतली, बलरामाच्या समवेत निघाली, कृष्ण परमात्म्याच्या जवळ आली. ओ मैया मोरी, मैं नहीं माखन खायो, मैया मोरी, मैं नहीं माखन खायो.
मैया मोरी मैं नहीं ज्या वेळेला बळीराम दादा आईला सांगतायत आणि त्या आईला म्हणतात, हे आई सुनो सुनो यशोदा माई रे, सुनो सुनो यशोदा माई रे, तेरे कान्हा ने माटी खाई रे, तेरे कान्हा ने माटी खाई रे, तेरे कान्हा ने माटी खाई। तेरे कान्हा ने माटी खाई रे। हातामध्ये काठी घ्यावी, यशोदा मैयाने निघावं, कृष्णाजवळ यावं आणि कृष्णाला म्हणावं, कृष्णा माती खाल्लीस का? आई ग आई नाही खाल्ली मी माती, आई ग आई नाही खाल्ली मी माती। माती खाल्ली नाही, मग तो बळीराम सांगतो आहे की तो माती खाल्ली, त्याचं काय? आई बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, तो भांड घेतो मजवरीचे, आई ग आई नाही खाल्ली मी माती, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, कुभांड घेतो मजबरे, हे आई नाही खाल्ली मी माती, आई ग आई नाही खाल्ली मी माती। आई मी माती खाल्ली नाही, बळीराम दादा माझ्यावरती कुभांड घेतो, खोट बोलतोय तो। असं बाळा एक काम कर ना, तू माती खाल्ली नाही म्हणतो ना, दाखव बरं, आ कर आ। कृष्ण परमात्माने तोंड उघडावं, यशोदा मैयाने त्यामध्ये काय काय बघावं, 12 गाव अग्नी गिळलेला आहे। जे ज्ञान कृष्ण परमात्मा पुढे अर्जुनाला देणार आहे ते सर्वस्व ज्ञान कृष्ण परमात्माने यशोदेला दिलं। आता मात्र यशोदा ज्ञानी झाली, कृष्ण परमात्माने विचार केला, ही जर ज्ञानी झाली तर हिला कळेल मी कोण आहे, आणि हिला कळालं मी कोण आहे तर ही काय करेल, माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणार नाही,
ती मला उचलेल आणि देवघरामध्ये ठेवेल, माझी रोज पूजा करेल. आणि हे मला नको आहे. आईचं माझ्यावरती प्रेम आहे, म्हणजे आईनं माझ्या समवेत लेकराप्रमाणे वागावं ही माझी अपेक्षा आहे. भगवान परमात्माने क्षणार्धामध्ये त्या ज्ञानावरती अज्ञानाची चादर टाकावी. आणि आता यशोदा मैयाला कळालं यांनी माती खाली, कृष्णा खोटं बोलतो, चल तुला मी बांधते. घेतलं कृष्ण परमात्म्याला, उखळाच्या जवळ आणलं आणि त्या उखळाला बांधलं. आता कृष्ण परमात्मा बांधल्या तरी जाणार आहे का? तर इथे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, भगवान परमात्मा बांधल्या जात नाही, कारण देवाला बंधन नाही. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले देवाला बांधण्याचे, पण देव बांधल्या गेला नाही. कोणी कोणी बांधलं म्हणे देवाला? म्हणे या संत प्रणालीमध्ये अशा 2 स्त्रिया होत्या की त्या दोघी जणींनीच देवाला बांधण्याचा प्रयत्न केला. एक आहे यशोदा मैया आणि दुसरी आहे कलियुगामध्ये संत श्रेष्ठ जनाबाई. तिनं सुद्धा देवाला बांधण्याचा प्रयत्न केला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून, शब्द केली जाडा जोडी, शब्द केली जाडा जोडी, शब्द केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली वेडी, शब्द केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली वेडी. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा देव बांधल्या जात नाही, पण देवाला बंधन नसतात. मग भगवान परमात्माने काय केलं, ते बंधन सोडवलं, उखळाला धक्का दिला. त्याचा परिणाम असा झाला, ते उखळ गडबडत गडबडत अर्जुन वृक्षाच्या जवळ गेलं. तो वृक्ष दवंगल्या गेला आणि त्या वृक्षातून 2 वीर पुरुष बाहेर आले. ते कोण होते? कुबेर पुत्र होते. एकाचं नाव होतं नलकुवर आणि दुसऱ्याचं नाव होतं मणिग्रीव. देवाच्या समोर हात जोडून उभे राहतात आणि देवाला सांगतात, भगवंता आमचा उद्धार करावा. हे कोण होते? हे कुबेर पुत्र होते आणि त्या झाडामध्ये तरी कास्तीत झालेले होते. याचं कारण शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, ज्यावेळेला कुबेर पुत्र नलकुवर आणि मणिग्रीव जलक्रीडा करू लागले अप्सरेंच्या समवेत, नारदजी तिथून चालले. हे दोघही जण नारदांना पाहून लाजले नाही, उलट धीटपणाने त्यांच्या समोर जलक्रीडा करतायत. नारदांना राग आला. परिणामतः नारदांनी त्यांना शाप दिला, माझ्या समोर तुम्ही धीटपणाने उभे राहतात ना, एवढे धीटपणाने एखाद्या झाडाप्रमाणे तुम्ही उभे राहता, जा मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही गोकुळामध्ये अर्जुन वृक्ष होऊन पडाल. घाबरले, क्षमा याचना केली. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. आमचं रक्षण करावं, आम्हाला उशाप द्यावा. नारदांनी सांगितलं, ठीक आहे, यातून तुम्हाला बाहेर निघायचं असेल, ज्या वेळा कृष्ण परमात्मा अवतार धारण करतील, उखळाला बांधल्या जातील, पण उखळाचा स्पर्श जर तुम्हाला झाला तर कदाचित तुमचा उद्धार होऊ शकतो. त्याचा परिणाम भगवान परमात्माने त्या उखळाचा स्पर्श त्या अर्जुन वृक्षाला घडवला. त्याचा परिणाम कुबेर पुत्रांचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याचं उखळ बंधन ही लीला जी आहे या ठिकाणी संपलेली आहे. आता कृष्ण परमात्मा हळूहळू हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले. गावातील मुलांना एकत्रित केलं आणि आता विचारलं, तुझं नाव काय रे? आणि सांगितलं, माझं नाव पेंद्या आहे. तुझं नाव? म्हणे वाकड्या. तुझं नाव? बोबड्या. तुझं नाव? म्हणे सुदामा. तुझं नाव? वर्जा. हे देवाच्या मित्रांची नावं होती. सगळ्यांना एकत्रित केलं आणि विचारलं, का रे तुमच्या तब्येती अशा का झाल्या, एवढ्या खराब का झाल्या? म्हणे देवा, या गोकुळामध्ये खाण्याकरता दही, दूध, लोणी, तूप सगळं आहे, पण ते आमच्या ढेरीला जात नाही, ढेरीला मिळत नाही. म्हणे मग सगळं डेअरीला जातं.
डेअरीला जाता, आमच्या काही डेअरीला भेटत नाही. देवानं सांगितलं आता एक काम करा, सगळे जण माझ्या सोबत चला. म्हणजे त्यानं काय होणार आहे, म्हणजे आपल्याच घरातलं आपल्यालाच चोरून खायचं आहे. मित्र म्हणू लागले कृष्णा काय बोलतोय, आम्हाला घरामध्ये शाळेमध्ये गुरुजींनी शिकवलं की चोरी करायची नाही आणि तू आम्हाला चोरी करायचं शिकवतो. कृष्णाने सांगितलं अरे वेड्यांनो ही चोरी नाहीये. म्हणे मग अरे आपल्याच घरातलं आपल्यालाच खायचं आहे, फक्त गुपचूप खायचं आहे, याला चोरी म्हणतात का? नाही. त्याने सांगितलं ठीक आहे चला. चोरी करण्याकरता कृष्ण परमात्मा निघालेले आहेत आणि चोरी करण्याकरता घर शोधलं. घर पाहुणी एकांतातलं घर पाहिलं आणि निघाले. आता सगळे जण गेले. त्या घराच्या बाहेर उभे राहिले, कुलूप लावलेलं होतं. देवानं सांगितलं मला एक मंत्र येतो, तो मंत्र मी गायला आपण घरात जायचं, सगळं खायचं प्यायचं, दही दूध लोणी यथेच्छ भोजन करायचं पोटभर. आणि दुसरा मंत्र म्हटला की आपण बाहेर येतो. पोरं म्हणू लागली काय अक्कल शक्कल चांगली दिसती आहे, हा चालेल म्हणे काय अडचण नाही. मग कृष्णाने सांगितलं चला सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्ही नाही. कृष्णाने मित्राला सांगितलं चला डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. केलेत का? कृष्ण परमात्माने मंत्र गायला, घरामध्ये गेले, यथेच्छ लोणी वगैरे पोटभर खाल्लं. आणि आता देवाने सांगितलं चला घर मालक येण्याची वेळ झालेली आहे, आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. चला सगळ्यांनी डोळे बंद करा. त्याच्यातला एक जण मित्राला म्हणाला का रे म्हणे हे चांगली अक्कल दिसते. मंत्र म्हटला घरात, मंत्र म्हटला बाहेर. हा आपण नेमका कोणता मंत्र म्हणतो, काय करतो हा आपण पाहून घेऊ, म्हणजे उद्यापासून याला आणायचं काम नाही. देवानं सगळ्यांना सांगितलं चला डोळे बंद करा. हा जो शहाणा होता ना याने डोळे बंद केले नाही, केल्यासारखे केले, म्हणजे अर्धवट, अर्धे उघडे अर्धे बंद. बाकीच्यांनी जेवढ्यांनी बंद केलेले होते डोळे ना, मंत्र गायला कृष्णाने, सगळे बाहेर गेले. आणि हा जो अर्धवट होता ना हा अटकला नेमका. आणि कुठं अटकला, ते घरामध्ये महाराज पूर्वीच्या काळामध्ये उजेड येण्याकरता एक असं चौकोनी खिडकी असायची. काय म्हणायचे तुम्हाला, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात, हा काय म्हणायचे तुमच्याकडे, काय म्हणतात त्याला, जरा जोरात बोला ना. असं समजा की मी आता गल्लीत भांडण करायलाच उभी आहे, एवढं जोरात बोला. बरं जाऊ द्या, नवऱ्या संग कसं बोलता जोरात, तेवढा तरी आवाज आला पाहिजे. अगदी काळे 2 काळे 3 एवढा जोरात आवाज. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, हा हे नेमकं त्याच्यात जाऊन अटकलं. त्याचं हे पुढचं जे शरीर होतं ना मुंडकं ते बाहेर, आणि उरलेलं हे जे होतं ना ते घरात होतं. जेवढ्यांनी डोळे बंद केलेले होते अगदी सही सलामत सगळे बाहेर पडले. आणि हे जे अटकलेलं होतं ना हे जोर जोरात ओरडायला, तेवढ्यामध्ये तो घरातला मालक आला, कडी उघडली, घरामध्ये पाहिलं तर सगळीकडे अस्ताव्यस्त झालेला आहे. त्याला एवढा राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने अशी ओली काडकी घेतली. कोणी काय केलं म्हणून घरामध्ये शोधाशोध सुरुवात केली पाहिलं, पण घरात कोणी सापडे ना. त्याचं लक्ष नेमकं वरती गेलं. म्हणे हा याने इथून येण्याचा प्रयत्न केला, खाल्लं पिल्लं ना, आता इथून बाहेर चालला का. त्याला एवढा राग आला, त्याने मारायला सुरुवात केली. पण कुठं मारायला सुरुवात केली, असं मला मारलं, त्याला एवढं मारलं. तो बाहेर त्याचं तोंड होतं ना, त्याने कृष्णाला आवाज दिला, कृष्णा अरे धाव, अरे पळ, अरे वाचव 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 वाचव. कृष्णाने सांगितलं ठीक आहे वाचवतो, पण अडचण एकच आहे, तुला डोळे बंद करावे लागतील. अरे म्हणे बाबा आशे बंद करतो, तू म्हणशील तेव्हा मी उघडतो. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने लीला कराव्यात, खोड्या कराव्यात. काय काय खोड्या कराव्यात, देवानं खोड्या कराव्यात. आणि त्याचं गाऱ्हाणं गवळणींनी यशोदेच्या द्वारापर्यंत येऊन सांगावं हे निमित्त मात्र होतं. पण गवळणींना कृष्ण परमात्म्याला पाहायचं होतं, म्हणून त्या मुद्दाम यशोदेच्या दारामध्ये गाऱ्हाणं घेऊन यायच्या. पण गाऱ्हाणं तरी कोणतं होतं, असे छोटे छोटे गाऱ्हाणे कोणते होते, त्यामध्ये परमात्म्याचं वर्णन, त्या खोड्यांचं वर्णन एका गवळणीमध्ये केलेलं आहे. गवळणी सांगती गाऱ्हाणे, रात्री आला चक्रपाणी, खावोनी दूध तूप लोणी, फोडली अवघी विरजणी.
भागे बाई कोणासी आवरेना यशोदे बाळ तुझा तान्हा दुसरी आले धावत याने ग बाय काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा तान्हा तिसरी आले धावणे म्हणे ग बाई काय केले करणे तिसरीनं सांगायला सुरुवात केली यानं काय काय केलं पतीची दाढी माझी वेणे दोन्हीची गाठ बांधून गाठ बाई कोणासे सुटेना यशोदे बाळ तुझा बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गोजिरवाणे काय सांगता गाराणे ग गोकुळच्या नारी तुम्ही म्हणताय माझ्या पोरानं खोडी केली अगं माझं पोरगा खोडी करू शकत नाही का म्हणे का काय माझं पोरगा आहेच केवढं किती लहान आहे ते 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी स्वतःच्या पोराने किती जरी खोडी केली तरी त्याच्या आईला खरं पटतं का महिला मंडळ शेवग्यातल्या महिला मंडळ खरं वाटतं का त्याला तिला खरं वाटतं माझ्या पोराने खोडी केली अजिबात तिला खरं वाटत नाही आणि जिला खरं वाटतं ना ती त्याची आईच नाही खरं वाटतच नाही अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने खोड्या कराव्यात मग मात्र आता यशोदेनं कृष्णाला सांगितलं कृष्णा माझी विनंती आहे रे तुला तू काय कर आता खोड्या नको करू माझे बाबा 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 कृष्णा खोड्या करू नको ना सांगितलं आई मी आता खोड्या करणार नाही मी खोड्या करत नाही मी आता करणार सुद्धा नाही बाहेर गावची एक पाटलीन आलेली होती गावामध्ये ते म्हणू लागले तुमच्या गावचा कृष्ण म्हणे लेच खोड्या करतो चोऱ्या करतो येऊ द्या बरं आपल्या घरी तो जर आपल्या घरी आला ना तर मग मी खरं म्हणेल माझा दराराच एवढा आहे की मी इथं असताना तो कृष्ण आपल्या घरी येऊ शकत नाही कृष्ण परमात्म्याने सांगितलं ही नवीन जी आलेली आहे ना हिचा जरा फॉर्म भरून घ्या बरं हिच्या घरचा पत्ता घ्या टेलिफोन नंबर घ्या मोबाईल नंबर घ्या हिचं मिस कॉल मध्येच आपण काम करू मग आता तिच्या घराचा पत्ता घेतला आणि कृष्ण परमात्मा ज्याच्या घरी नाही जायचं ना त्याच्या घरीच तो जातो हे म्हटले होते ना येऊन दाखव बरं यशोदेनं सांगितलेलं होतं पहिल्यांदा की माझं लेकरू चोरी करत नाही खोडी करत नाही ती गवळणींना म्हणू लागली त्याला पकडून तर दाखवा पकडून दाखवा कृष्ण परमात्माने सांगितलं ते पण आपल्याला पूर्ण करायचंय आता ही म्हणती आहे ना की आपल्या घरी येऊन दाखव त्याला कृष्ण परमात्माने सांगितलं चला आज हिच्या घरी जायचं तिनं दारामध्ये बास टाकली झोपली
सकाळी उठले न घरातल्या बाईला म्हणू लागली, बघ माझा दराराच असा आहे की मी इथं असताना हा काही आला नाही. ती घरातली म्हणू लागली, बाई जरा आरशाच्या जवळ या ना. म्हणे काय झालं, काय काय एकदा बघा तर खरी. ती आरशाच्या जवळ गेली आणि तिनं पाहिलं काय, देव रात्रीचे आले बी होते, तव्याचं काळं घेतलं आणि असं तिला मिशी काढली, अशी तिला दाढी काढली. मग तिनं ती पुसायला सुरुवात केली, तर जशी जशी पुसायची तशा तशा त्या मिशा वाढायच्या. जशी जशी ती दाढी पुसायची तशी तशी ती म्हणली, बाई आता हे काय चमत्कार आहे, काय करावं. मग ती गेली सलून मध्ये, तिने ती दाढी केली. दाढी इकडनं केली का पुन्हा इकडनं ती वाढायची, इकडनं महाराज ती खालून, म्हणजे एवढं तिला परेशान केलं. ती विचार करते आहे, आता हे सगळं का घडतं आहे माझ्यासोबत. घरी आली आणि घरच्या मालकीनीला विचारलं, म्हणे हे सगळं कशाचा परिणाम आहे. म्हणे एकच गोष्टीचा आहे. काय म्हणजे, ज्याला तू बोलली होती ना काल माझ्या घरी येऊन दाखव, जा त्याच्याकडे. ती निघाली, कृष्णाच्या जवळ आली. कृष्णा, अरे हे काय आहे, अरे हे दाढी मिशी, माझा नवरा माझा स्वीकार करेल का. अरे असं नको करू वेड्यासारखं, अरे हे सगळं काढून टाक. देवाने सांगितलं काढतो, पण आठ एकच आहे. म्हणे काय, आमच्या गावात राहायचं नाही, आमच्या गावात अजिबात. ती म्हणे गावातच काय, मी शिवत सुद्धा येणार नाही, येऊ शकत नाही, तुला पंचक्रोशीत मी दिसत नाही, एवढ्या लांब निघून जाते. अशा प्रकारे तिच्याकडे फक्त नेत्र कटाक्षानं पाहिलं, सर्वस्व गेलं. अशा प्रकारे कृष्ण परमात्माने खोड्या केल्या. एक म्हणू लागली, यशोदे तुला खरं वाटत नाही ना, हा चोरी करतो, खोडी करतो. तुला प्रॅक्टिकली आला, चोरी करताना, खोडी करताना, माखन खाताना, दही खाताना पकडून दाखवते, बघ तर तुला खरं पटेल ना. यशोदा म्हटले पटेल. तिच्या घरी कृष्ण परमात्मा गेले, डेऱ्यामध्ये हात घातला आणि ती बाई आली आणि पकडलं तसंच हाताला. कृष्ण म्हणू लागला, आता काही माझं खरं दिसत. आता जर आईला कळालं की मी हे सगळं करतो आहे तर सगळं दिसतंय ना, हातामध्ये लोणी आहे सगळं. माझ्या आईला कळालं तर मारेल मला, काय करावं, टेन्शन आलं. तिनं कृष्ण परमात्म्याच्या हाताला धरलं आणि घरातच जोर जोरात ओरडायला, चाल आता दाखवते तुझ्या आईला, चाल आता दाखवते तुझ्या आईला. कृष्ण म्हणला, आता काही खरं दिसत नाही, आता बॉम्बस्फोट होणार म्हणजे होणार, आता काय करावं. तिनं लगेच महाराज डोक्यावरचा पदर असा तोंडापर्यंत आणला. पूर्वीच्या बाया डोक्यावरती पदर घेऊन गल्लीतून जर चालल्या ना तर डोक्यावरतीच नाही पूर्ण तोंड झाकायच्या. मग तिनं काय केलं, तो पदर खाली ओढला, घराच्या बाहेर पडली आणि गल्लीतून निघू लागली. आणि जोर जोरात त्या कृष्णाला म्हणते, चल आता तुझ्या आईला दाखवते, आता तुझ्या आईला दाखवते. पुढे गेले, बाजार होता, गर्दी होती. तिचा नवरा समोरून येऊ लागला. कृष्ण परमात्मा इतका हुशार होता, देवानं काय केलं, अलगत आपला हात तिच्या हातातला काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. आणि नवऱ्याला ओढायचे, जोर जोरात म्हणायचे, चल आता तुला दाखवते, चल आता तुला दाखवते. तिचा नवरा म्हणू लागला, हिच्या गोळ्यातच संपल्या नाही, याशी काय करते, काय वेड्यासारखी करते, काय दाखवते, काय कुठे घेऊन चालली मला ही. कृष्ण परमात्मा पाठीमागच्या दरवाजानं यशोदेच्या समोर गेले. आई, काय म्हणतो बाळा, आई मला कडवर घे ना. यशोदेनं कृष्ण परमात्म्याला उचललं, कडेवरती घेतलं. बाळा कुठून आला, दमून आला, थकून आला. हो आई. इतक्यामध्ये ही पुढच्या दरवाजानं आली, उभी राहिली, नवराचा हात हातामध्ये आहे आणि यशोदेला जोरात आवाज दिला, यशोदे बाहेर ये, माझं काय म्हणणं आहे पहिल्यांदा पाहून घे. यशोदा म्हणलेली, बाई आता कोण आलंय दारामध्ये. म्हणून कृष्ण परमात्म्याला कडेवरती तसंच घेतलं, ओट्यावरती आली, तिनं पदर बाजूला केला, मागे केला आणि समोर पाहिलं. आणि यशोदा म्हणू लागली, हा सांग काय म्हणणं आहे तुझं. ती म्हणू लागली, माझं म्हणणं हिच्या कडेवर आहे, माझं म्हणणं हिच्या कडेवर आहे, मग माझ्या हातामध्ये नेमका कोणाचा हात आहे. पाठीमागं वळून पाहिलं, बाई पप्याचा बाप आहे ना. चांगलं जमलं. लाजली आणि मात्र पुन्हा निघून गेली. अशा प्रकारे कृष्ण परमात्माने खोड्या कराव्या. आता यशोदेला कळालं. यशोदा म्हणू लागली, कृष्णा तुला मी आता शेवटचं सांगते. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णाने खोडी करावी, चोरी करावी, यशोदेला कळालं. आणि आता मात्र यशोदेनं सांगितलं, कृष्णा काय कर
करावं तुला किती सांगितलं रे. म्हणून गणपती बाप्पाला नवस केला. गणपती बाप्पा पावला. 1 महिन्यापर्यंत कृष्णाने खुडी केली नाही. मग आता पावला म्हणून 108 मोदक घेऊन यशोदा मैया गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्या. मोदक ठेवले. काड्याची पेटी विसरल्या. दिवा लावायचा होता म्हणून यशोदा माईने सांगितलं कृष्णा इथं मोदक आहे बरं का. इथं मोदक ठेवलेले आहे. एखादा कुत्र येईल, एखादा प्राणी येईल, त्या मोदकाला तोंड लागेल, अस्वच्छ होईल, खराब होईल, याच्याकडे लक्ष दे बरं का. कृष्णाने सांगितलं हो आई. यशोदा मैया गेल्या आणि कृष्ण परमात्मा मंदिरामध्ये उभी आहे. आता कृष्ण काय करायचं, त्या मोदकाकडे पाहायचा आणि गणपतीकडे पाहायचा. मोदकाकडे पाहायचा, गणपतीकडे पाहायचा. आणि कृष्ण परमात्माने गणपतीला विचारलं गणू काका म्हणे काय म्हणे हे खायचंय का तुम्हाला. हलूच लागले गणपती बाप्पा. खायचंय तुम्हाला म्हणे अजिबात नाही. तू इथं असताना अजिबात नाही, अजिबात नाही म्हणे. मग मी खाऊ. हा सगळंच खाऊन टाका, सगळं खाऊन टाक. मग माझ्या आईला आल्यानंतर सांगशील का. हा सांगणारच नाही, तोंड उघडणार नाही, बिलकुल नाही. कृष्ण परमात्माने मोदक खाऊन घेतले आणि विचार केला गणपती सांगितल्याशिवाय राहणार. त्यालाही उचललं आणि कोपऱ्यामध्ये असे बसले. कृष्ण परमात्मा रडण्याचं नाटक करू लागले. डोळ्यामध्ये घळघळ घळघळ पाणी आलेलं आहे. यशोदा मैया आल्या पाहते समोर तर गणपती नाही, मोदक नाही, पाणी नाही, काहीच नाही. आणि कृष्ण नेमका कुठे गेला. इकडं तिकडं पाहिलं कोपऱ्यामध्ये कृष्ण परमात्मा रडतो आहे. यशोदा मैया गुडघ्यावरती बसल्या. कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. पाणी पुसलं. बाळा काय झालं, काय झालं कृष्णा, कृष्णा काय झालं. बोसका बोसके देऊन कृष्ण परमात्मा सांगू लागले काय सांगावं आई तुला. फार मोठ्या पोटाचा राक्षस आला होता, फार मोठ्या पोटाचा. आणि तो मला म्हणू लागला की मला मोदक खायचे आहे. मग मी आई त्याला सांगितलं मोदक खाऊन टाक. तो म्हणू लागला मी गणपतीला पण खाणार. आई त्यानं त्या गणपतीला पण खाल्लं आणि मला म्हणू लागला हे पोरा मी तुला पण खाईल. पण आई मी त्याला सांगितलं मला खाऊ नको ना, मी माझ्या आईला एकुलता एकच आहे. आई त्यानं माझं ऐकलं, त्याने मला काही खाल्लं नाही. यशोदा मैया म्हणू लागली बाई त्या गणपतीचंही जाऊ दे, त्या मोदकाचंही जाऊ दे, त्या पाण्याचंही जाऊ दे, पण तुला काही झालं नाही ना. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने खुड्या कराव्या. आता यशोदेला कळालं. आता कृष्णाला सांगितलं कृष्णा आता तू इथं राहू नको. मग काय कर, काय कर. पावा घोंगडी घेऊन पावा घोंगडी घेऊन पाय संगे गोपाळ घेऊन गाय, संगे गोपाळ घेऊन गाय. वृंदावनी आले लावला वेणू वाजविला सुसुरे बाई वो बाई वो. पावा घोंगडी घेऊन पाय 9 लक्ष गायी घ्याव्यात आणि कृष्ण परमात्म्याने वनामध्ये जाण्याकरता निघावं. यशोदा मैयाने दुसऱ्या दिवशी कृष्णाला उठवावं. कृष्ण उठलेला आहे. स्नान घातला, वस्त्र परिधान केले, पितांबर धारण केला, सुंदर अशा प्रकारे नटवलेला आहे. कृष्ण परमात्म्याला गंध लावलेला आहे. माळा परिधान झाल्या, सुंदर अशा प्रकारे टोप धारण केला. एका बाजूला मोरपंख आहे, खांद्यावरती घोंगडी टाकलेली आहे, हातामध्ये सुंदर अशा प्रकारची वेणू दिलेली आहे. आणि कृष्ण परमात्म्याचं ते गोड स्वरूप पाहिलं. यशोदा मैयाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. यशोदा मैया विचार करते आहे कधीही माझ्या दृष्टी आड न होणारा माझा कृष्ण आज कुठे चालला, वनामध्ये चालला. यशोदा मैयाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काजळ घेतलं, कृष्ण परमात्म्याला काजळ लावलं. माझं लेकरू वनामध्ये चाललं, कुणाचे दृष्टत्र होणार नाही ना, याकरता काजळ लावलं. आणि आता कृष्ण परमात्माने सगळ्या मित्रांच्या समयेत 9 लक्ष गायी घेतल्या आणि वनामध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा शांत बसले नाही. अनेक राक्षस जे होते ना, त्या राक्षसांचं मर्दन केलं. आघासूर, धेनुकासूर, आघासूर होता तो अजगराच्या रूपामध्ये यायचा. धेनुकासूर होता तो जनावरांच्या रूपामध्ये यायचा.
सर्वांचा नाश केला आणि भगवान परमात्माने तिथं थांबून सगळ्या गाई गोपाळांना एकत्रित करून तिथे सुद्धा सुंदर अशा लीला केलेल्या आहेत. गोलाकार उभं राहावं, सगळ्यांना नाचायला लावं, डुलायला लावलं. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याची याचना करावी की काय ह्या यमुनेच्या तीरावरती काय आनंद आहे. आगे आगे गैया पीछे पीछे बीच में मेरो मदन गोपाल. हा आनंद जो आहे ना आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. जसं कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या काठी हा आनंद गोपाळांना दिला, गयेला दिला, गाईला दिला, सगळ्यांना दिला. तो आनंद आपल्यालाही घ्यायचा आहे. घेणार ना मग? नक्की. चला उठून